नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आता महिनाभर होत आहे. तरीही या अपघाताबद्दलचं रहस्य काय माहीत. अपघात कसा झाला, का झाला, काही हा घातपात आहे की अपघात आहे, इथपासून चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा विषय लावून धरला आहे. आज मीडियाशी बोलताना रोहित पवार यांनी बॉम्बच टाकला. रोहित पवार म्हणाले, या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. मग ती कोण आहे व्यक्ती? या अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानेही तपासणी केली जावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. काल मुंबईत त्यांनी DGCA विरोधात, म्हणजे डायरेक्टरेट, त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो घेतला नाही. नंतर आज ते बारामतीमध्ये गेले. बारामतीत पोलिसांकडे त्यांनी FIR देण्याचा प्रयत्न केला. तिथे तेच झालं. तिथे FIR घेतला गेला नाही. त्यामुळे नेमकं कोण काय लपवत आहे? रोहित पवार म्हणतात की DGCAने 24 फेब्रुवारीच्या अहवालात VSR कंपनीचे दोष दाखवले आहेत. VSR कंपनी म्हणजे तीच कंपनी आहे जिचं विमान होतं आणि जिच्या विमान अपघातात दादा गेले. तेच विमान आहे. VSR कंपनीची 5 विमानं ग्राउंड करण्यात आली आहेत, म्हणजे त्यांना उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. आता रोहित पवार म्हणतात की जर ही विमानं ग्राउंड करण्यात आली असतील तर अजितदादांना सदोष विमान चुकून दिले की जाणून बुजून दिले, याचा तपास होणं आवश्यक आहे. ते दादा म्हणतात की बाबा 5 विमानं तुम्ही ग्राउंड करता, तर हे जे अपघात झाला ते विमान सदोष नव्हतं, हे कशावरून? त्याला परवानगी कोणी दिली? DGCA मधील कोणत्या अधिकाऱ्याने याला परवानगी दिली? या अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी आम्ही दुसरा FIR दाखल करण्याची मागणी केली आहे, असं रोहित पवार म्हणतात. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यावरही त्यांनी आरोप केले आहेत. आता रोहित पवार आरोप करतायत, त्यांची एक बाजू आहे, पण त्याला ठोस आधार, तांत्रिक बाबी किंवा इतर बाबींचा आधार कमी पडतोय, असंच एकूण चित्र आहे. आता रोहित पवारांचे जे युक्तिवाद आहेत त्यालाही अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुमची तक्रार असेल तर रीतसर तक्रार सरकारकडे करा. पण हे का अपघाताचं कारण पुढे करून रोहित पवार आपल्या राजकीय शत्रूंना टार्गेट करत आहेत का? हाही अनेकांना प्रश्न पडला आहे. आता सध्या मुंबईत विधानसभा सुरू आहे. तिथे अजून हा विषय चर्चेला आलेला नाही. लोकसभा अधिवेशनात हा विषय नक्कीच चर्चेला आणला जाणार आहे. त्यावर चर्चा वादळी होईल. लिहून ठेवा तुम्ही. दादा तर गेले, पण खूप मोठं रहस्य, सस्पेन्स मागे ठेवून गेले आहे. खरंच त्यांचा विमानाचा अपघात झाला आहे, तो घातपात होता,
तसा आरोप करणारे एकमेव फक्त त्या रोहित पवारच पुढे आलेले आहेत. त्यामुळे रोहित पवारांचं नेमकं काय आहे म्हणजे त्याबद्दल अनेकांना शंका आहेतच. एकूणच हे प्रकरण राजकीय होत चाललं आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.